नाणीज बाजारपेठेतील बस थांब्याजवळ भुयारी मार्गाचा समावेश करण्यासाठी ग्रामक आक्रमक झालेत. मिऱ्या नागपूर महामार्गाचं काम वेगाने सुरू असून महामार्गाची उंची वाढलेली असल्यामुळे नाणीज गावाचे 2 भाग झालेत. नाणीज बाजारपेठेतील बस थांब्याजवळ भुयारी मार्गाचा समावेश नसल्यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थ आणि रुग्णांना जवळपास 800 मीटरचा वळसा मारावा लागणार आहे. त्यामुळे बस थांब्याजवळ भुयारी मार्ग काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आमच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांचे नेमके काय म्हणणे आहे ते पाहूया. माझं शरद श्रीराम खटकूळ. मी नाणीजचा रहिवासी असून इथून शिरबोली 3 किलोमीटरवर आहे. शिरबोलीच्या तिथे रेल्वे स्टेशन आहेत. आज उद्या हे 15 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये जर सरकारने विचार केला तर तेच रेल्वे स्टेशन होणार आहे. म्हणजे हा जोड रस्ता आहे. रेल्वे स्टेशनपासून नाणीजच्या पलीकडे यायचं असेल तर भुयारी मार्ग जरुरीचा आहे. भुयारी मार्ग म्हणजे आम्ही म्हणतोय गाड्यांसाठी नव्हे, पण पादचारी आणि एक रिक्षा गेली तरी आजारी माणूस पलीकडे आणू शकतो आपण. इकडनी पलीकडे माणूस जाऊ शकतो. चोरणकरांना लोकांना मिळण्यासाठी इथे स्टॉप आहे, पण आज तागायतमध्ये पहिला स्टॉप हा नाणीज गावातला आहे आणि तो स्टॉप तुम्ही बंद करण्याच्या मार्गावर असणार. तेव्हा मला वाटतं तो स्टॉप अबाधित राहावा आणि त्या स्टॉपपासून नाणीज आणि शिरबोली लोकांना जरूर जाण्यासाठी मिळाला पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की हा जास्तीत जास्त सरकारने आणि इतर ह्या मोठ्या सामाजिक माणसांनी हा आमचा विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला भुयारी मार्ग द्यावा. 26 जानेवारीला आम्ही आंदोलन करण्याचं जाहीर केलेलं आहे. अशोक सावंत. ह्या फ्लायओव्हरमध्ये लोकांना जे मेन म्हणजे त्यांना डॉक्टर पाहिजे असेल, औषध मेडिकल पाहिजे असेल, तो मेन पॉईंट आहे. त्याच्यासाठी ह्या गावाचे अक्षरशः 2 भाग होऊन कंप्लिटली लोकांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं आता. कारण ज्यावेळी हा ब्रिज झाला त्यावेळी त्यांनी गावातल्या जनतेला कोणाचाही विश्वासात घेऊन हा ब्रिजचं काम केलेलं नाही, दिसत नाही. जिथे ब्रिज झाला त्याचं काही आवश्यकता नाही, जिथे पाहिजे तिथे काहीच होत नाही. म्हणजे लोकांच्या सोयीसाठी हा रस्ता असावा की नसावा ह्याच्यासाठी भुयारी मार्ग असणं अत्यंत आवश्यक आहे. नमस्कार, मी सुदेश चंद्रकांत चव्हाण, चोरवणे माजी सरपंच. आपल्याला इथे हा अंडरपास जो आम्हाला हवा आहे तो आमचा तालुका जरी संगमेश्वर असला तरी इथे 3 तालुक्यांचा संगम होतो, रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर. आणि इथे बाजारपेठेत यायचं झालं, डॉक्टरांकडे जायचं झालं तर आपल्याला 500 मीटरचा वळसा मारावा लागतो आणि त्यासाठी आम्हाला इथे अंडरपास गरजेचं आहे. कारण इथे जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेला विद्यार्थ्यांना क्रॉस करताना पालकांसमोर पण तो प्रश्न उभा राहिलेला आहे. कारण इथून 600 मीटरवर आपला अंडरपास ठेवलेला आहे. त्यासाठी आम्हाला नवीन अंडरपासची गरज आहे. कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स. तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका.